परतवाडा शहर जर म्हटलं तर अर्ध खेळ आणि त्याच्यानंतर अर्धा लागते मेळघाटचा भाग. परतवाड्यात वैद्यकीय सेवा बऱ्यापैकी आहे, पण त्या वैद्यकीय सेवेत आणखीन एक भर पडलाय. विशेष म्हणजे या ठिकाणी ट्विन सिटी नावाचं हॉस्पिटल डॉक्टर असलेश तिवारी यांच्या माध्यमातून चालू होत आहे. या दवाखान्याची विशेषता आहे भाऊ, हे छातीचा दवाखाना म्हटला. एक तर छातीच्या बिमाऱ्या जर म्हटल्या तर जवान पोट उभ्यानं चालले. त्या रुग्णाच्या सेवेसाठी डॉक्टर असलेश तिवारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा दवाखाना टाकलाय. जीव आढावा आज त्याचं उद्घाटन आहे. भव्य अशी इमारत डॉक्टर असलेश तिवारी यांच्या या दवाखान्याची आहे. आज या ठिकाणी त्याचं खूप मोठं उद्घाटन ठेवलं आहे. अंजनगाव सुरजीचे देवनाथ संस्थानचे जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. अचलपूर परतवाडा शहरातले जितके नामांकित लोक आहेत ते सर्व या ठिकाणी आले आहेत. सध्या तुम्ही जर मंचावर पाहत असाल स्थानिक आमदार बच्चूभाऊ यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे. मेळघाटचे आमदार राजकुमारजी पटेल याशिवाय इथले स्थानिक सर्व नेते मंडळी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि हा उत्कृष्ट असा दवाखाना या परतवाडा किंवा मेळघाट या लोकांच्या सेवेसाठी तयार होत आहे. जीव आढावा नेमक्या लोकांच्या काय भावना त्या दवाखान्याबद्दल. स्थानिक आमदार बच्चूभाऊ यांच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम चालू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक आले. या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. डॉक्टर असलेश तिवारी यांच्यासारखा डॉक्टर या परतवाडा शहरात होणं हे परतवाडा सारखी अभिमानास्पद गोष्ट आहे. तुम्ही जर पाहत असाल सध्या जे बच्चूभाऊचं स्वागत डॉक्टर असलेश तिवारी साहेब करत आहेत. हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी होत आहे. 80% वोट प्राप्त करके लगातार चौथी बार जीतकर 2019 में पुनः इतिहास रचा. 2019 में ही आप श्री राज्य मंत्री बने, अकोला पालक मंत्री बने और अन्य विभिन्न विभागों का उत्तरदायित्व सफलतापूर्वक निभाया. खरं म्हणजे आज माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण माझ्या गावात पहिल्यांदा हृदयाचा अटॅक आल्यानंतर अमृतला धावा लागायचं, नागपूरला धावा लागायचं. पैसे आहे नाही आहे, पण हे गावातला दवाखाना असल्यामुळे एक हिंमत राहते की आपल्या गावातले लोक आहे, आपल्या गावातले माणसं आहे. आणि तिवारी सारखा एक बुद्धिमान माणूस ज्याला खूप अनुभव आहे असा माणूस या ठिकाणी आल्यानंतर आजची धावपळ आहे ॲम्ब्युलन्स शोधायला. इथे मात्र 100% जीव वाचेल ही मला गॅरंटी आहे. आणि खरोखर पुढच्या शासनाच्या योजना या ठिकाणी लागू कराव्यात आणि अनेक गरिबांना याचा फायदा व्हावा आणि त्यांचं आरोग्य सगळ्यांना चांगलं मिळावं हीच माझी शुभेच्छा आहे मनापासून. आपण धावपळ करण्यात हरकत नाही. प्रत्येकाने दर मेहनतीने या ठिकाणी चेकिंग करून घ्यावं म्हणजे ही वेळ त्याच्यावर येणार नाही असे मला सांगावं असं वाटतं. कारण माझी सुद्धा एंजिओप्लास्टी झालेली आहे, मी यातून गेलेलो आहे म्हणून मला त्याचं दुःख माहीत आहे. मी शुभेच्छा देतो. थँक्यू. गावरान 90चा मी आभारी आहे. तर माझ्यासोबत बच्चूभाऊ आता जर समजा एखादा छातीचा म्हणजे हार्टचा जर पेशंट सापडला तो मुंबईला न्यायचं कामच नाही राहिलं, आता परतवाड्यात सोय होईल. काय म्हणते परतवाड्याची सोय झाली तर फार चांगला आहे. मला वाटतं आम्हाला माहिती आहे का मुंबईला जाताना काही त्रास होतं, तिथं राहण्याची व्यवस्था नसते, जेवायची व्यवस्था नसतं, आपलं कोणी नसते. आणि अशा याच्यात एखादी मोठी बिमारी झाली तर मुंबईला घेऊन जाणं फार कठीण असतं. तर ही एक चांगली सेवा ट्विन सिटीमुळं निर्माण होणार आहे. मला त्यांना आभार मानायचा आहे का त्यांनी एवढं सगळं पैसा सगळं असून ते बाहेर देशात नाही गेले, ते मुंबईत टाकू शकले असते, पण त्यांनी या गावात ही सेवा निर्माण केली म्हणून त्यांचं निश्चितच मी त्यांचा आभारी आहो एक या मतदारसंघाचा आमदार म्हणून. आणि निश्चित पैशासाठी कोणाचा उपचार थांबू नये आणि थांबत असेल तर आम्हालाही सांगावं आणि डॉक्टरना एक हात समोर न्यावा अशी अपेक्षा करतो. बरं भाऊ, बोला एक शेवटचा प्रश्न. गोष्ट अशी आहे की आता एवढा मोठा दवाखाना जर आपल्या शहरात होत असेल तर एखाद्या शासकीय योजनेसोबत जर या दवाखान्याला जोडलं तर माझ्यासारख्या गरीब लोकांना फायदा होईल. भविष्यात काही झालं तर मी याच्यासाठी म्हटलं मग का याला महात्मा फुले आणि आयुष्यमान सोबत आपण जोडूया हॉस्पिटलला. आता आम्ही जेव्हा लोक शिबिरं घेतले 5000 तपासण्या आम्ही या उन्हात सगळ्या केल्या तर 23 प्रकारचे हॉस्पिटल आपण तिथे जॉईन केले होते. हे हॉस्पिटल आपण लगेच महात्मा फुले आणि आयुष्यमान मध्ये जोडू. धन्यवाद. शहर के सुविख्यात उद्योजक सम्माननीय सुरेंद्र उपाध्याय यहाँ पधारे हैं, मैं उनका भी शब्द सुमनों से स्वागत करता हूँ. मिस्टर संतोष तिवारी, मिस्टर मुकेश तिवारी, साथी दिनेश तिवारी, एडवोकेट अशोक शर्मा,
Advocate Saurav Sharma. तर माझ्यासोबत डॉक्टर असलेच तिवारी सर आहेत. सर, एवढं जर माझं शिक्षण झालं असतं म्हटलं तर मी अमेरिकेत नाही तर कॅनडात पळालो असतो. तुम्ही राजा आपल्याच गावात दवाखाना टाकला, नेमका उद्देश काय सांगा फक्त मला. मी जेव्हा नागपूरला होतो, डीएम करत होतो, तेव्हा जे अमरावती आपल्या एरियातले जे पेशंट यायचे त्यांची मी परिस्थिती बघितली, त्यांची आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रास, त्यांना तिथपर्यंत येऊन जे त्यांना त्रास होत होता की जे छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या आजारासाठी त्यांना तिथं लाईन मध्ये लागणं, त्यांचा नंबर लागणं, त्यांना बेड भेटत नव्हतं. ते आपण बघून मला असं विचार आला की आपल्याकडे एवढे हार्टचे पेशंट आहे पण तिथं मोठा हार्टचा दवाखाना नाही, त्यांना एवढ्या दूर अमरावतीला, मग नागपूरला, अकोल्याला जावं. तर म्हणून मी तेव्हाच विचार केला होता डीएम झाल्यावर आपण काहीतरी आपल्या गावासाठी करू. पण नंतर असं माझ्या मनात आलं की नाही, आपण आपला हार्टचा हॉस्पिटलच पूर्ण एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टीची फॅसिलिटी आपल्या गावामध्ये, जिथं आपण ज्या मातीमध्ये आपण शिकलो, आपल्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं, त्यांनी आपल्यावर जे संस्कार केले आपल्या गावामध्ये, तर आपण ही सेवा आपल्या एरियाच्या लोकांनाच द्यायची. कारण जे आपण फायदा मोठ्या सिटीमध्ये देऊ शकतो, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये देऊ शकतो, पण तिथं जी आपली एक मनाचा समाधान आहे तो भेटत नाही आपल्याला. तो समाधान आहे आपल्या लोकांना सेवा देऊन त्यांचे जीव वाचवणं, जे आपण मागच्या 3-4-5 महिन्यापासून करत आहे. आणि ऑफिशियली आपण इनॉग्रेशन आज केलेलं आहे. पण माझं असं एक म्हणजे एक एम आहे की जे कोणी पेशंट असेल त्यांना पुढच्या पण फॅसिलिटी, डायलिसिसची फॅसिलिटी, हाय रिस्क ऑपरेशन थिएटर, या सगळ्या गोष्टी पण या हॉस्पिटलमध्ये आपण वाढवणार आहे भविष्यामध्ये. याला अजून मोठं म्हणजे बायपासची फॅसिलिटी पण आपल्या परतवाड्यात उपलब्ध झाली पाहिजे पुढच्या 1-2 वर्षामध्ये, असं माझा एम आहे. पण आताच्या परिस्थितीमध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हार्टचे जे प्लास्टिकचे ऑपरेशन असतात, पेसमेकरचे ऑपरेशन असतात, ते आपल्या परतवाड्यामध्ये आता चालू झालेलं आहे. त्याच्यासाठी जे कोणी अमरावतीला पोहोचू शकत नाही, ज्यांचा जीव रस्त्यामध्ये जाऊ शकतो, तसे पेशंट इथं वाचू शकतात. त्याच्यासाठी ही कॅथ लॅब आणि हे हॉस्पिटल खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.